नमो श्री नारायणी. मित्रांनो, आजच्या मॉडर्न युगामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी सगळीकडे चालते, त्याचप्रमाणे लाईफस्टाईल ही मॉडर्न झालेली आहे. आजचं जनरेशन आहे ते मॉडर्न जनरेशन आणि त्यांचं मॉडर्न लाईफस्टाईल ह्याबद्दल आज आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि आज माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी सहभागी घेतलेलं आहे माझं लाडकं, अगदी जवळचं असं, नेहमी माझ्या सान्निध्यात असलेलं, माझ्याकडे मेडिटेशन्सचे क्लासेस पण सेशन्स पण घेतलेले आहेत, असा कौस्तुभ विचारे. स्वागत आहे. थँक्यू. तर कौस्तुभ, थोडीशी 2 मिनिटात तुझी ओळख करून दे आपल्या प्रेक्षकांना. मी कौस्तुभ विचारे, 25 वर्षाचा, इथे ठाण्यातच राहतो मी. माझं एज्युकेशन वाईज बॅचलर्स डिग्री केलं आहे माझ्याकडे डिझाईनमध्ये. कशामध्ये केले बॅचलर? डिझाईनमध्ये. ओके. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की तू आज बिनधास्तपणे बोलायचं आहेस. हां, तुझ्या मनात जे काही आहे ते तू बोल. मी तुला काहीही सांगणार नाही आहे. तुला जे वाटेल ते तू बोलायचं आहे. कारण आपला टॉपिकच आहे की आत्ताचं जे आपलं जनरेशन आहे त्यांची लाईफस्टाईल आहे. आणि लाईफस्टाईल आमचीही होती, आमच्या आईवडिलांचीही होती, पॅरेंट्सची होती. काळाप्रमाणे प्रत्येक आईवडिलांची, प्रत्येक जनरेशनचं लाईफस्टाईल चेंज होत आलेलं आहे. परंतु लाईफस्टाईल जरी चेंज झाली, काळ जरी चेंज झाला, तरी टास्क हे तसेच असतात. फक्त त्याचा पॅटर्न थोडा कमी जास्त किंवा थोडा बदललेला असतो. त्यामुळे नक्कीच जे आमच्या पॅरेंट्सना लाईफस्टाईल जगताना, आयुष्य जगताना जे टास्क होते ते त्यांच्या हिशोबाने त्यांनी टॅकल केले. आमची लाईफस्टाईल आम्ही आमच्या पद्धतीने जगलो आणि ती जगताना आम्हालासुद्धा काही प्रॉब्लेम्स आले, काही टास्क समोर होते. कधी आम्ही स्वतः ते सॉल्व केले, कधी पॅरेंट्सच्या मदतीने, कधी फ्रेंड सर्कलच्या मदतीने, कधी स्वतःच्या मनबुद्धीने. तसंच आता तुम्हा मुलांचं एक नवीन लाईफस्टाईल चालू झालेलं आहे, एक मॉडर्न जनरेशन उदयाला आलेलं आहे. तर तुम्हाला तुमच्याप्रमाणे काही टास्क आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा लाईफस्टाईल आहे, त्याच्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत असतात. सगळ्याच गोष्टी तुम्ही पॅरेंट्सशी बोलता किंवा मित्रांशी बोलता किंवा सगळ्यांशी बोलता असं नाही. काही गोष्टी बोलत असतात, कधी तुम्ही व्यक्त होत असता तर कधी नाही. बरोबर आहे ना? तर आमचंही तसंच होतं. त्यामुळे मग आपण आता असं एक गोष्ट समोर सगळ्यांच्या आणूया की वेळ कोणतीही असली, जनरेशन कोणतंही असलं, तरी प्रॉब्लेम्स हे प्रत्येक जनरेशनला आहेत आणि ते प्रत्येक जनरेशनने आपापल्या हिशोबाने केलेले आहेत, सॉल्व केलेले आहेत. परंतु सॉल्व करताना कुठेतरी आपण बऱ्याच गोष्टी समोर आणत नाही किंवा व्यक्त करायला घाबरतो किंवा कॉन्फिडन्स नसतो. तर तो कॉन्फिडन्स आपण एक आध्यात्मिक टच देऊन, एक स्पिरिच्युअलिटी आणि मॉडर्न जनरेशन ह्यांचा मेळ करून सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आज तुला आमंत्रित केलेलं आहे. ओके. सो काही प्रश्न आहेत जे माझ्या मनात आहेत आणि कदाचित आपल्या प्रेक्षकांसाठी पण. तर त्यातला एक एक प्रश्न मी तुला विचारते आहे. ओके, यू आर रेडी? येस. ओके. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हा मुलांना आजच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा जे तुमचं जीवन आहे त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनाचं काहीतरी असं सक्सेस रेशो किंवा सक्सेस काय आहे असं काही ठरवलेलं आहे का, माहीत आहे का? ओके. सो लहानपणी, एकदम लहानपणी नाही, म्हणजे काम करायला चालू करायच्या आधी किंवा कॉलेजमध्ये असो, इनफ मॅच्युअर्ड म्हणजे बट करिअरच्या सुरुवातीला, सुरुवाती अडल्टहूड मध्ये अजून आलो नाही. अडल्ट अजून तेवढं नाही मॅच्युअर झालं, पण आहे त्याच ह्याच्यामध्ये. तेव्हा असतं ना की मी इथे घर घेईन किंवा ही गाडी असेल. बरोबर. म्हणजे इन्फ्लुएन्स झालेले गोष्टी आम्ही म्हणजे बघून की आम्हाला पण हे हवं. आता सोशल मीडिया आहे, सोशल मीडियावर बघतो ना थोडे लोक खूप आता लहान, आमच्या एजचे मुलं किंवा आमच्यापेक्षा लहान मुलं, त्यांना कुठून तरी एक वे मिळाला जिथून नाव पैसे कमवतात. दे अर्निंग गुड आणि दे हॅव अ लाईफस्टाईल. आणि आम्हाला पण तेव्हा वाटायचं. बरोबर. पण आता जेव्हा मी आलोय, आता मी अर्न करायला चालू केलंय, थोडं लाईफ एक्सपिरियन्सेस आले आहेत, त्याच्यानंतर झालं सक्सेस
नाही आहे मे बी ते, दॅट्स नॉट सक्सेस. मेंटल पीस, हॅपीनेस, सोलला सॅटिस्फाय होणं, मनाला तन्नाला शांती मिळणं, दॅट इज ट्रू सक्सेस. ओके, व्हेरी गुड. मला अपेक्षित होतं ते उत्तर तुझ्याकडून आलेलं आहे. पण मी त्याच्या पुढे जाऊन थोडंसं बोलते तुला की खरंच तुझ्या वयातली मुलं, जनरेशन सक्सेस अचीव करताना किंवा सक्सेसबद्दल विचार करताना ह्या गोष्टी लक्षात घेतात का की ॲक्च्युअल सक्सेस म्हणजे काय आहे, की खरंच मनाला पीस मिळवणं किंवा आतून कुठेतरी एक ब्लिसनेस येणं, हे सक्सेस मला मिळवायचं आहे असा विचार करून कोणी आज मार्केटमध्ये किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा आपल्या करिअर ओरिएंटेड लाईफमध्ये उतरतो का? ही मॅच्युरिटी तेव्हा येते जेव्हा लाईफ धक्के द्यायला चालू करते. ओके. करिअरच्या अगदी स्टार्टिंगला ऑर एल्स जेव्हा तुमचं एज्युकेशन चालू आहे, तुम्ही शिकताय काय, तेव्हा मे बी तुम्हाला ते एक्सपिरियन्सेस एवढ्या लोकांना येतात, तेव्हा पण येतात, हळूहळू येतात, बट हळूहळू येतात. जेव्हा पूर्ण 100% रिस्पॉन्सिबिलिटी किंवा 70% रिस्पॉन्सिबिलिटी, जेव्हा मॅक्झिमम रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर येते, तेव्हा मग तुम्ही एक वेगळ्या वेने बघता की नाही, वाईल ते अजून पण हवं असतं, बट ते सेकंडरी होऊन जातं. सेकंडरी होऊन जातं. आता असं आहे की मला तो घर किंवा तो बंगला नको, मला एक चांगलं घर हवंय एका चांगल्या लोकॅलिटीमध्ये, जिथे मी खुश असेल, जिथे आजूबाजूला चांगली लोक असतील, कनेक्टिव्हिटी चांगली आहे बाकी सगळ्यांची, तसं पाहिजे. ओके. म्हणजे मला असं वाटतं की सक्सेसमध्ये ॲम्बिशन्स, तुमच्या घर, स्वप्न, गाडी, ह्या सगळ्या गोष्टी, की एक मटेरियल लाईफसाठी ज्या काही गोष्टी आपल्याला हव्यात ते कुठेतरी आपल्या सक्सेसमध्ये गणल्या जातात. बरोबर आहे? कुठेतरी येतं, कारण आता ते डेफिनेशन लाईफ बनवलं गेलंय, बरोबर आहे. आता लोक तसं विचार करतात आता की हा ह्यांनी हा इथे काम करतोय याच्याकडे, तर लोक थिंक, आणि ते लहानपणापासून या जनरेशन रुजवलंय. बरोबर आहे. म्हणजे आम्हाला डायरेक्टली नाही बोललं गेलंय, बट आपण ऐकतो ना. ऑब्वियस डायरेक्टली पण बोललं जातं की समाजामध्ये, घरामध्ये, इनफॅक्ट आय थिंक सो की आपल्या नात्यांमध्ये, की बघ त्याने हे केलं, तो इतका मोठा झाला, त्याने ही गाडी घेतली, त्याने फ्लॅट घेतला, हे बोललं जातं, मुलांना बोललं जातं. आणि त्याने गेलं तर असं नाही की तू पण ते कर, बट एक इनडायरेक्टली एक अपेक्षा असते. राईट. तू पण असं काहीतरी करशील. ऑब्वियस आमच्या काळामध्ये पण आमचे वडील आम्हाला असं बोलायचे की शिक्षण घेतलंय तर त्या शिक्षणाचा उपयोग तुझ्या लाईफला एक्सप्लोअर करण्यासाठी. मग लाईफ एक्सप्लोअर म्हणजे काय असायचं, तर घर, बंगला, गाडी, पैसा, बँक बॅलन्स आणि समाजात तुमचं स्टेटस, हे झालं सक्सेस. हे सगळ्यांच्या नजरेतून असलेलं, समाजाच्या नजरेतून, घरातल्या पॅरेंट्सच्या नजरेतून, सोसायटीच्या नजरेतून असलेलं सक्सेस म्हणजे याला मानलं जातं. पण अगदी बरोबर आहे की सक्सेस हाच आहे. आपण ह्या द्वैतमध्ये आहोत आणि द्वैतमध्ये संसारामध्ये आहेत म्हटल्यावर, जगामध्ये आहोत म्हटल्यावर, एक्सटर्नल वर्ल्डमध्ये जगायचं आहे म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी लागतात. कारण वर्ल्डमध्ये स्टँडर्ड डिफाईन केलेले आहेत वेगवेगळे, आणि तो जेवढं आज आपण ह्या छोट्या पायरीवर आलो की आपल्याला त्याच्यापेक्षा वरच्या पायरीवर जाण्याची एक आशा लागते, एक होप्स, एक स्वप्न असतं, तोही आपला सक्सेस. म्हणजे असंच करत करत आपण वरच्या स्टेजला, म्हणजे लोअर टू मिडल टू हायर मध्ये पोचतो. आणि ते करताना एक्झॅक्टली आपलं काय होतं हे कधी कोणी लक्षात घेतं का? सक्सेस, स्पिरिच्युअलिटी काय सांगते की सक्सेस असलाच पाहिजे, मिळवायलाच पाहिजे, तो आपला अधिकार आहे. जगामध्ये जे काही दिसतंय परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, हे आपल्याला उपभोगण्यासाठी. ऑब्वियस आपल्याला ते उपभोगायचं आहे, परंतु स्टार्ट टू एंड म्हणजे पहिली पायरी आणि शेवटचा कळस हे गाठायचं आहे आपल्याला, है ना. आणि प्रत्येक पायरी जेव्हा आपण गाठत जातो तेव्हा एक छोटा छोटा सक्सेस अचीव करतच आपण जातो, परंतु त्याच्यामधली जी प्रोसिजर असते ती फार इम्पॉर्टंट असते. मग ती प्रोसिजर जर का आज तू 1 RK मध्ये राहतोय सपोज, आणि तुला 3 BHK मध्ये जायचं आहे, ओके, तर मग 1 RK मधून 3 BHK मध्ये जाताना तू आज जे काही करत आहेस तो जो तुझा स्ट्रगल, त्या स्ट्रगलमध्ये तू काम करताना पूर्णपणे मोडून गेला,
तुझी स्ट्रेंथच तुझ्याबरोबर राहिली नाही की बाकीच्या सगळ्या गोष्टींना वेळ देण्यासाठी, बाकीच्या सगळ्यांना उपभोग घेण्यासाठी. कारण घरात असलेल्या प्रत्येक गोष्टी, आयुष्यात असलेली प्रत्येक नाती आणि आपल्या आयुष्यात असलेला सक्सेस कुठल्याही गोष्टीतला हा कशासाठी असतो? उपभोगण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी. तो जर आपण पैसा पण जर बँक बॅलन्स नुसती बँकेत असली किंवा कपाडात पडून राहिली किंवा वॉलेटमध्ये पडून राहिली तर त्याचा काही उपयोग आहे का? नाही. सांगायचा मुद्दा की प्रत्येक गोष्ट ही आपल्याला उपभोगण्यासाठी आहे, परंतु ती उपभोगण्यासाठी आपण जेव्हा ती मिळवण्यासाठी ज्या प्रोसिजरमधून जातो ती प्रोसिजर आपल्याला तोडणारी असेल, मरोडणारी असेल, रात्रीचा दिवस करणारी असेल, घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळवणारी असेल तर मग त्या सक्सेसला काही अर्थ राहतो का? नाही राहत. कारण आमच्या अगोदरच्या पिढींनी किंवा आमच्या पिढींनी हे उपभोगलं, हे भोगलंय. कारण आता 1 करोडचं घर घ्यायचं तर ज्याची सॅलरी 25,000 50,000 आहे त्याचं स्वप्न तर आहे, परंतु मग तेवढ्या किमतीचं घर घेताना, त्याचे हप्ते चुकवताना, EMI भरताना त्याची कंबर 20 वर्ष 40 वर्ष तुटून जाते. मग तो सक्सेस त्याला मिळतो वयाच्या 50ला 55ला 60ला आणि तोपर्यंत तो ते स्ट्रगल करत असतो. ते EMI भरणे किंवा घरातल्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी पुरवणे किंवा मुलांचं संगोपन करताना त्यांच्या आवडीनिवडींसाठी पैसा खर्च करणे किंवा तुम्ही आता सुरुवात करताय. तर मग तसंच जर सक्सेस तुम्ही पण मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर कुठेतरी मग विसंगती, चुकीचं होतंय. 50 वर्षे झाले आता, चला आता मी मोकळा झालोय, पण आता माझ्यामध्ये तेवढी ताकद नाही उरली की मी एन्जॉय करू शकेल. एक्झॅक्टली. मग मला सांगायचं हेच आहे की ठीक आहे, सक्सेस तुम्ही मिळवला पाहिजे, तुमच्या विश तुम्ही पूर्ण केल्या पाहिजेत, पण मग जी प्रोसिजर आहे ना त्या प्रोसिजरमध्ये जर तुम्ही स्पिरिच्युअलिटीला स्थान दिलं तर तुम्ही वय, वर्ष, आयुष्य, जन्म, मृत्यू हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे, ते आपण कमी जास्त नाही करू शकत. पण कमी काय करू शकतो? आपल्या मनाचा त्रास, आपली एन्झायटी, आपलं टेन्शन, आपलं डिप्रेशन, आपलं असं घाबरून जाणं, आपण असं प्रत्येक गोष्टीला फिअरला आतमध्ये दडवून ठेवून सप्रेस होऊन लाईफ जगणं, हे सगळं प्रोसिजरमध्ये येतं. आणि हे सगळं का होत असतं की सक्सेस मिळवताना ज्या प्रोसिजरमधून आपण जात असतो, प्रत्येकाची प्रोसिजर वेगळी वेगळी असते, परंतु फिअर किंवा धडपड ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एकसारख्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. रेशो कमी जास्त असतो बेटा, है ना. आणि मग जर का तो सक्सेस मिळवताना हे सगळे स्ट्रेस घेऊन, हा सगळा फिअर घेऊन सप्रेस होऊन तुम्ही लाईफ जगलात तर त्याला काहीच अर्थ नाही. आणि म्हणून कुठेतरी हे लक्षात ठेवायला हवं की सक्सेस मिळवणं हा माझा अधिकार आहे, त्याच्यासाठी मेहनत मला करायची आहे, परंतु ती करताना मी किती काम असलं पाहिजे. मी केलेल्या धडपडीचा, मी केलेल्या प्रयत्नांना 100% जर यश नाही आलं तर मी ते कसं घेतलं पाहिजे, ही अल्टरनेट अंडरस्टँडिंग जर तुम्ही तुम्हाला दिलीत स्वतःला तर तुम्ही कधी मागे पुढे राहिलात, कधी सक्सेस कमी जास्त झालं किंवा 50च्या ऐवजी 40ला किंवा 60ला मिळवलं तरी तुम्हाला डिप्रेशनमध्ये किंवा एन्झायटीमध्ये किंवा टेन्शनमध्ये जायची गरज येणार नाही. हे महत्त्वाचं. आणि हे कोण देतं? स्पिरिच्युअलिटी. आणि म्हणून स्पिरिच्युअलिटीला जर ॲडॉप्ट केलं तुमच्या जनरेशनने तर तुमचा सक्सेस रेशो लवकर वरती जाईल. का? कारण शांत मन व्यवस्थित परफेक्ट डिसिजन घेऊ शकतं. त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग, स्वतःची स्वतःला समजवलं तर काय होतं की मला जे मिळाले त्यात मी तृप्त होऊन पुढे हळूहळू काय मिळवायचं ह्याच्यावर विचार करू शकतो. पण मी सॅटिस्फाईड नाही झालो तर माझी एन्झायटी, डिप्रेशन, टेन्शनमध्ये मी ते अजून मिळवण्यासाठी धडपड करताना अनेक चुका करतो. आणि मग मी ज्या गोष्टींसाठी, म्हणजे आता तुमची पण फॅमिली होणार, मुलं, सगळ्या गोष्टी आता त्या तुम्ही एजवर आहात, तर मग ते सगळं करत असताना ज्या चुका आमच्याकडून झाल्या, आम्ही स्पिरिच्युअलिटीला मध्ये घेतलं नाही किंवा जागा दिली नाही लाईफमध्ये, त्या तुमच्याकडे व्हायला नको. आलं लक्षात? आणि म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही सक्सेस मिळवताना ती डेफिनेशन कितीही मोठी ठेवा, पण प्रोसिजरमध्ये एन्झायटी, टेन्शन, डिप्रेशनमध्ये अटकू नका. त्यासाठी स्पिरिच्युअलिटीला जागा ठेवा. ओके. दुसरा आता एक प्रश्न होता की सपोज
आपण म्हणतो की टेन्शन, एन्झायटी, स्ट्रेस आलं नाही पाहिजे, पण तरीही ते येतं. सपोज ते आलं तर तुम्ही काय करता किंवा कसं टॅकल करणार? आता माझं सांगतो मी, बाकीच्यांचं तर नाही बोलू ओके. शकत. तुझ्या आयुष्यात असा काही म्हणजे काही घटना आल्यात का? म्हणजे फॅमिली किंवा फ्रेंड सर्कल किंवा कलीग आलेत? ओके. आले फॅमिली. तू कम्फर्टेबल असेल तर बोल बिंदास. नाही काही हरकत नाही. आले फॅमिली, फ्रेंड्स. ओके. तुम्हाला आता माहिती सांगितलं पण आहे. हो. तो एक पिरियड होता 1.5 year, 1-1.5 वर्षाचा. तेव्हा होतं थोडं स्ट्रेसमध्ये होतो मी. एव्हरी टाइम फ्रेंडशी नाही बोलू शकत. बरोबर आहे. एक गोष्ट होती की बाकीच्या व्यसनापासून वाचायचं. ओके. म्हणजे त्याच्यात गेलो की मग गेलो. राईट. बरोबर आहे. सो मग काय करू शकतो मी? कामात थोडंसं स्वतःला इन्व्हॉल्व करू शकतो जास्त. विचार कमी होतील. बरोबर. नंतर सकाळी बस आता मी चालू केलेलं मध्ये की मी सकाळी चालायला जायचो. व्हेरी गुड. अर्ली मॉर्निंग जायचं किंवा लेट नाईट. म्हणजे पहिल्यापासून जातो की त्या स्टेजमध्ये थोडं चालू केलं. नंतर लेट नाईट असंच फक्त बाहेर पडलो. ओके. कुठे बाईक घेतलेली मी रिसेंटली, तेव्हा तर बाईकने कुठेतरी बाहेर जायचं. मग म्हणजे ते स्ट्रेस रिलीज करण्यासाठी की स्वतःला थोडंसं काम डाऊन करण्यासाठी? त्यावेळेला तुझ्या डोक्यात काय असायचं? डोक्यात ते चालायचं, विचार यायचे की हे, आणि असं पण होतं पुढचा विचार करायचो आता हे नाही झालं, असं हे होईल माहितीये, आपण बोलतो, पण ते मागे चालू असतं ना की हे नाही झालं तर मी काय करू. बॅक ऑफ माइंड अनेक गोष्टी चालू असतात. तर मग ते सगळं नाही यायला तर माझा स्ट्रेस पण राहील. मला असं एक बाईक चालवून थोडं गेलो कुठे आजूबाजूला फिरलो. ओके. तर थोडा स्ट्रेस पण रिलीज व्हायचा आणि हवा लागायची, त्याच्याने मला बरं वाटायचं. तर मी ते केलं की कधी मग कुठे जायचं असेल किंवा कामात पण त्रास आला जास्त, तर बस बाहेर निघा एकदा. तेव्हा मधून मी घरून काम करत होतो तेव्हा, तर बाहेर निघालो, थोडं फिरलो, शांत वाटलं, आलो परत घरी. ओके. बरं, मी विचारू शकते का, म्हणजे असं पर्टिक्युलर स्टेट मध्ये तू डिप्रेशनमध्ये का गेला होता? सो माझ्या बाबांना बरं नव्हतं. ओके. त्यांना ऍडमिट केलेलं. ओके. म्हणजे खूप सेन्सिटिव्ह वेळ होती ती. बरोबर, समजू शकते. तर ते असं होतं की ते थोडं होतं, म्हणजे मला माहिती होतं की बरं होणार, बट बॅक ऑफ द माइंड चालू होतं तेव्हा की कसं होईल, काय होऊ शकतं. म्हणजे असं होतं की म्हणजे माझं असं आहे की मी थोडं विचार करतो की वर्स्ट केस सिनारिओसाठी मी रेडी. ओके. बरोबर. काय झालं होतं त्यांना? त्यांची सर्जरी होती, बायपास सर्जरी. ओके. म्हणजे ती हार्टसाठी सेकंड सर्जरी होती. ओके. या अगोदर पण सर्जरी झाली? त्याच्या आधी एन्जिओप्लास्टी झाली होती, पण 10 वर्षांनी परत हे करायला लागलेलं. तू एकुलता एक मुलगा आहेस, बहीण नाहीये, ऑब्वियस स्ट्रेस येणं बरोबर नाही. आणि जेव्हा पहिल्यांदा झालं तेव्हा मी लहान होतो, तर मला सांगितलं नव्हतं कोणी जोपर्यंत बाबा घरी नाही आले. ओके. यावेळी मला स्टार्ट पासून माहिती होतं, कारण मीच घेऊन गेलेलो त्यांना, आणि त्रास दिसायचा होतोय, आणि आता कळतंय ना की होतोय त्रास, काहीतरी करायला पाहिजे. तर मग डिसिजन घेतला, आम्ही गेलो डॉक्टरने, लगेच लकीली डॉक्टर चांगले होते, ओळखीतले होते, त्यांनी पटपट सगळं केलं. आणि पण तेच आहे मग की ते थोडं होतं, ते माइंड डिस्ट्रॅक्ट वगैरे होतं. ओके, नो प्रॉब्लेम. चांगली गोष्ट आहे की एक म्हणजे फार कमी वयामध्ये तुला फार मोठ्या गोष्टीचा अनुभव आला. आणि जेव्हा म्हणजे मित्रमंडळी, शेजारी असं झालं ना, तर मित्रमंडळींना झालं तरी पण आपण थोडे सेन्सिटिव्ह होतो, भावुक होतो. आपण शेजारी पाजारी झालं तरीही आपण थोडंसं काळजी करतो, घेऊन जातो, विचारपूस करतो. पण जेव्हा घरातली व्यक्ती, आणि ते पण आपले फादर, त्यावेळेला नक्कीच टेन्शन येणं नॅचरल आहे, समजू शकते मी. पण आता ह्यापुढे आयुष्यात कधीही अशी वेळ तुझ्यावर किंवा आपल्या प्रेक्षकांपैकी कुणावरही अशी आली तर बघा, वेळ आलेली आहे आणि ती निभावून न्यायची असते. त्यावेळेला हातपाय गाळून नाही बसायचं आणि कसलंच टेन्शन नाही घ्यायचं. कारण काय होतं की टेन्शन घेतल्यावर राईट डिसिजन
घेता येत नाही. पहिली गोष्ट, बरोबर. आपणच हातपाय गाळून बसलो तर अशा काही गोष्टी घडल्या तर मग पुढे का जाणार. आता हे टेन्शन वेगळ्या पद्धतीचं की तिथे इमर्जन्सी गरजेची होती, त्यांना लगेच नेणं वगैरे, पण आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या वेगवेगळ्या पद्धतीचे टेन्शन्स असतात है ना. आणि त्यावेळेला आपण टेन्शन्समध्ये स्वतःला एकटं करून घेतो, लोनलीनेसमध्ये जातो, किंवा मुलं तासनतास टी व्ही पाहत राहणं, सॉन्ग ऐकत राहणं, किंवा बेडरूममध्ये स्वतःला बंद करून घेणं, किंवा मग एकटं बसणं, कोणाशी न बोलणं, घरात न सांगणं, किंवा बाहेर एकटं फिरणं, ह्या सगळ्या गोष्टी टेन्शनमध्ये होतात. ऑब्वियस आहे. आणि हरकत नाही, जरी असं काही झालं तरी थोडासा विचार आपल्या स्वतःचा करायचा की मी टेन्शनमध्ये आहे. त्याची कारणं आपल्याला माहीत असतात, कधी आपण सांगू शकतो, कधी नाही सांगू शकत असतो. पण मग जर का आपण सांगू शकलो तर आपल्याला गाईडलाईन मिळू शकते. पण आपण असा काही आपल्या आयुष्याचे भाग असतात जेव्हा आपण सांगू शकत नाही, त्यावेळेला मग काय करायचं. तर त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मुलाने, प्रत्येक मुलीने स्वतःवर फोकस्ड झालं पाहिजे. त्यामुळे काय होईल, तुम्ही जेव्हा स्वतःवर फोकस्ड होता, ऑलरेडी तुम्ही टेन्शनमध्ये आहात, तुमची विचारांचा कोलाहल झालेला असतो, विचारांची ऊर्जा सगळीकडे चॅनलाइज झालेली असते, तुम्हाला कळत नसतं की मी काय करू, कुणाशी बोलू, काय करू आणि ह्यातून कसं बाहेर पडू. क्वेश्चन मार्क सगळे असतात, आन्सर एकही नसतं. त्यावेळेला काही नाही, तुम्ही जिथे आहात तिथे स्वतःला प्रेफरन्स द्यायचं आणि गप्प बसायचं, शांत बसायचं आणि होईल तेवढं जास्तीत जास्त प्राणायाम करण्याचा प्रयत्न करायचा. आता प्राणायाम आपल्याला वाटतं बा खूप साधं सिंपल आहे, त्याने काय होणार आहे, पण इथेच गंमत आहे. प्राणायाम एक अशी गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही श्वास घेता त्या श्वासाच्या माध्यमातून ऊर्जा जात असते आणि त्या ऊर्जामध्ये प्राण ऊर्जा मिक्स असते. श्वास आपल्या देहाला, फुफ्फुसांना हवा देतं आणि आपलं देह वर खाली चालू असतं, श्वास मिळत असतो, ऑक्सिजन मिळत असतो. पण ऑक्सिजनच्या माध्यमातून प्राण ऊर्जा, एक डिवाइन एनर्जी सूक्ष्म असते, ती त्या श्वासाबरोबर आपल्या आत्म्यापर्यंत पोचत असते आणि ती आपल्या दोन्ही नॉस्टलमधून, नाकाचा जो हा कोपरा आहे, तुम्ही कधी साधू संत किंवा जास्त करून कृष्ण प्रेमी बघितलेत, त्यांचं जे कुंकू लावतात ते इथपर्यंत टोक असतं. ते जे टोक असतं ना, ते इथपर्यंत का घेतात माहिती आहे? प्रत्येक गोष्टीचं एक सायन्स आहे. तर इथे जेव्हा नाकातून आपल्या दोन्ही नॉस्ट्रलमधून ऑक्सिजन जातं, ऑक्सिजन बरोबर हवेबरोबर प्राण ऊर्जा जात असते, त्याला आपण असं म्हणूया की ती एक लाईव्ह फोर्स असतो. तो प्राण ऊर्जा लाईव्ह फोर्स, ती एनर्जी असते जी इथे जाऊन, दोन्ही नॉस्ट्रलमध्ये जाऊन, इथे जाऊन ती मिळते, एक होते आणि ती टर्न होते. टर्न होऊन ती पुन्हा वरती आपल्या इथपर्यंत जाते आणि आपल्या आत्म्याला म्हणजे जिवंत ठेवण्याचं ती प्राणऊर्जा आहे, ती धडकट असते, ती जिवंतता आहे जी डॉक्टर तपासतात नाडीतून आणि त्यांना जो स्टेथोस्कोपमधून धक धक आवाज येत असतो तो त्या प्राण ऊर्जेचा असतो. लक्षात ठेव. तर जेव्हा आपण श्वासावर केंद्रित होतो तेव्हा इनडायरेक्टली आपण आपल्या आतल्या प्राण ऊर्जेला कंट्रोलमध्ये कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि कंट्रोलमध्ये येतो. मग प्राण ऊर्जा जेव्हा आपण तिला कनेक्ट होतो त्यावेळेला एक्झॅक्टली काय होतं की ती खूप डिवाईन आहे, ती खूप शक्तिशाली आहे, पॉवरफुल आहे. तिला स्पिरिच्युअलिटीमध्ये, अध्यात्मामध्ये आदिशक्ती म्हटलेलं आहे. तर ती आपल्याला सांभाळायला लागते, ती आपल्याला स्ट्रेसमधून बाहेर काढायला समर्थ होते. आपला विश्वास असो नसो, पण आपण तिला कनेक्ट झालो की आपल्या डोक्यात जे काही थॉट चालू आहेत, डिप्रेशनचे, टेन्शनचे, सोसाईटचे, कुणाबद्दलचे, काही असो, ते तिला कळायला लागतात. कारण ती काय आहे, ती जिवंत आहे. ती जर नसेल तर हा देह मृत, तिने शरीर सोडलं की देह मृत असं घोषित केला जातो. मग त्याला कापा, जाळा, काही करा, तो काही उठत नाही. ही गंमत आहे बघ. तर हे सायन्स जर तुम्ही आजच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये ॲडॉप्ट केलं तर खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन होईल. एकाने केलं, एकाने दोघांना सांगितलं, दोघांनी चौघांना सांगितलं,
पूर्ण सोसायटी आपली, तुमचं जनरेशन आहे ते स्पिरिच्युअलिटीने अननोइंगली भरून जाईल, कळणारही नाही. आणि तुम्हाला टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये काही चुकीच्या स्टेप्स घेण्याऐवजी, काही चुकीचे निर्णय घेण्याऐवजी किंवा स्वतःला कोंडून घेण्याऐवजी रिफ्रेश करता येईल स्वतःच. कोणाचा खांदा लागणार नाही, कुणाची गरज पडणार नाही. स्वतःला वोकअप कराल, स्वतःला जागृत कराल. कळालं? ही गंमत असते. तर याच्यापुढे कधीही असं झालं, डिप्रेशन, टेन्शन आलं की थोडंसं श्वासोश्वासावर लक्ष द्यायचं. आणि मग जर का चांगले विचार आले तर प्रत्येक श्वासाबरोबर एक, तुला आत्ता काय हवंय, सध्या बळ हवंय, मानसिकता तुझी परफेक्ट झाली पाहिजे, जे हवंय किंवा काय प्रॉब्लेम आहे तो बोलायचं. आणि मग असं सपोज की तुझं दम घुटतोय, तुला कसं तरी होतंय, आतमध्ये सप्रेस आहेस तू, व्यक्त होतात नाही, तर मग की मी पूर्णपणे रिलीज होत आहे असं म्हण. आणि मग रिलीज झालो आहे म्हणून श्वास सोड. असं एक 10 मिनटं जरी केलं ना, इमिजिएट तुझं आतमध्ये काहीतरी चेंज होईल. असा फरक पडतो. ओके, तुला आवडतंय बोलायला? मला आवडतं. गुड. ओके, तिसरा प्रश्न घेऊया आपण. असाच घेते मी, जो तुमच्या आत्ताच्या जनरेशनला खूप अटॅच आहे, आणि तो म्हणजे सोशल मीडिया. मला तू सांग की सोशल मीडिया लाईफमध्ये म्हणजे काय तुमचा माइंडसेट आहे, कशा पद्धतीने तुम्ही अडॉप्ट केलेला आहे किंवा काय माइंडसेट झालेला आहे? यंग होतो जेव्हा सोशल मीडिया, आम्ही स्कूलमध्ये, हो अगदी स्कूलमध्ये. मला वाटतं 4वी 5वीला तुम्ही, तेव्हापासून सोशल मीडियाचा इफेक्ट आहे तुमच्या समोर आलेला, वाढला हळूहळू. आता तर खूपच पीकवर गेलेला आहे. तेव्हा कसं होतं की आपण बघतो ना, आता सोशल मीडियावर सगळे खरंच नाही टाकत, चांगल्या गोष्टी टाकतात त्यांच्या लाईफमध्ये, खराब गोष्टी तर कोण टाकत नाही, कोणा दाखवायला पण नाही आवडत. तर आम्हाला असं वाटायचं, म्हणजे मला बोलतो, आम्हाला नाही, मला असं वाटायचं, अरे यांची लाईफ एवढी चांगली, किती छान आहे, किंवा काही प्रॉब्लेम नाही. एक्झॅक्टली, कोणी सांगत नाही येऊन. तिथं मॅच्युरिटी नंतर जसं आपण मोठं होतो आणि चूज करतो ते समजायला किंवा थिंक करायला, तरच आपल्याला कळतं, नंतर कधी नाही कळत. तसं होतं. आणि आता माझ्या इच्छे पण खूप लोक आहेत जे आता बाहेर गेलेत, ठीक आहे, ते दाखवतात की त्यांची लाईफ वगैरे इतकी चांगली आहे. स्ट्रगल कोणी दाखवत नाही, स्ट्रगल कोणी दाखवत नाही. तर मग असं वाटतं ना आपल्याला की अरे बाहेर गेला लाईफ चांगली आहे, जास्त स्ट्रगल नाही आहे, पण स्ट्रगल आहे तेवढाच स्ट्रगल आहे, उलट जास्त आहे, कारण तुम्ही एकट्यात, तिथे कोणी नाही ओळखी. बरोबर आहे, ते होतं. त्याच्यानंतर आपण बघतो आता इथेच आपल्याच देशात खूप सारे आता माझ्या इच्छे मुलं आहेत जे सेलिब्रिटी बनले आहेत किंवा आहेत ना आता आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये वगैरे आहेत. आपण त्यांची बघतो, अरे त्यांनी एवढ्या कमी ह्याच्या माझ्या इच्छा असून त्यांनी एवढं सारं केलं आहे, ठीक आहे. आपण जो सक्सेसचं बोललो, जे मटेरियलिस्टिक आपण गोष्टी बोलतो, ते घेऊ शकले आहेत. आपल्याला एक ऍपल घेताना किती हाणामार करावी लागली, पैसे साठवावे लागले, बचत करावी लागली. एक्झॅक्टली. आणि दिसत नाही, त्यांनी पण केली असेल, डेफिनेटली केली असेल, पण त्यांचं ते लिंक लागत गेली कुठे ना कुठेतरी. बरोबर. आपण पण आहोत त्या पाथवर, आपलं पण होणार चांगलं, बट सगळ्याचा टाइम आहे. माझा लवकर होईल, समोरच्याचं माझ्या नंतर होईल, पण होणार. याच्या व्यतिरिक्त सोशल मीडियाचा काही इफेक्ट अजून? सोशल मीडिया आता चूज केलंय मी, सोशल मीडिया हे सगळं पासून आहे ना, लाईफस्टाईल वगैरे पासून थोडं लांब व्हायचं. गुड डिसिजन ऍक्च्युअली. आय अप्रिशिएट. मी थोडं असं कामासाठी आता थोडं ठेवलंय सोशल मीडिया. ओके. नो डाऊट की मी बघतो असं रॅन्डमली गोष्टी, काही हरकत नाही, बट आता ते मी असं आहे की आता ते इग्नोर होतं. आता त्याच्यावर विचार नाही होत माझा, असं बसून विचार नाही करते अरे ह्याची लाईफ अशी आहे. कारण ते काय होतं, मग मला असं, मी असं बोलतो ना की आता मी एवढा मोठा झालो, अजून मी एवढं हे नाही करू शकलो, मला वाटलं आतापर्यंत मी हे माझ्याकडे असेल, तेवढं असेल, किंवा एवढा खुश असेल मी लाईफ मध्ये. इवन जे आपण ऍक्च्युअल सक्सेस आहे, हॅपीनेस, आता माझं डेफिनेशन, आपलं डेफिनेशन हॅपीनेस, मला वाटलं आतापर्यंत मी एवढं खुश झालो असेल, पण नाही झालं. अजून नाही झालं आहे ते. म्हणजे आपण जो विचार करत असतो लाईफ, त्याच्या कम्प्लीट अपोजिट असते. बरोबर. एकदा लाईफ चालू झाली की ती कम्प्लीट वेगळी असते. बरोबर है ना. जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी, करिअर. आपल्याला असं वाटतं की करिअर चालू झालं, आपल्याला पैसा यायला लागला, आपण कमवायला लागलो की जे हवं ते करू शकू.
बरोबर एक्झॅक्टली ना, पण नाही होत तसं, नाही होत तसं ते राईट. कारण तेव्हा आपल्याला जेव्हा आता लहानपणी हे सगळं बघितलं तेव्हा रिस्पॉन्सिबिलिटी नव्हते, काय करायचं, अभ्यास करायचा होता आणि जेव्हा फ्री टाइम असेल तेव्हा खेळायला जायचो, मित्रांना भेटायचो, अजून काय नव्हतं. स्ट्रगल आम्ही नव्हतो करत तेव्हा त्या एज मध्ये, राईट. तितकं स्ट्रगल होता, तो लहानपणीचा स्ट्रगल होता. जो रिअल वर्ल्ड अडल्टहुड मध्ये जो स्ट्रगल असतो त्याच्यात अजून आलो नव्हतो. बरोबर. तर असं वाटतं अरे आतापर्यंत केलं, अरे माझी 25,000 सॅलरी झाली की मी हे सगळं, मग आता ती 25,000 सॅलरी जेव्हा येते तेव्हा वाटतं अरे 25,000 कसे पुरतील. ते होतं. राईट राईट राईट. ते होतं. ठीक आहे, नॉट बॅड. आपण त्याला थोडंसं मॉडिफाय करूया की सी बघ, सोशल मीडिया हा आजच्या लाईफस्टाईलचा एक हिस्सा झालेला आहे, त्याच्याशिवाय जगू पण नाही शकत. कारण टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी जर का आपण अडॉप्ट नाही केली तर आपण कुठेतरी मागासवर्गीय म्हटलं जाऊ. बरोबर आहे ना, की अरे काय यार सोशल मीडियावर नसतात, इंस्टाग्रामवर नसतो, इकडे नसतो, तिकडे नसतो. सो ठीक आहे, पण सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा एक छोटा पार्ट असला पाहिजे, लाईफ नाही असलं पाहिजे, असं स्पिरिच्युअलिटी म्हणते है ना. सोशल मीडियामुळे आपण इथून आज अमेरिका, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात पटकन कनेक्ट होऊ शकतो. तर सोशल मीडियाचा वापर आपण त्याच्यासाठी केला पाहिजे. त्याच्यानंतर सोशल मीडियाचा वापर आपण आपल्या विचारांना सगळीकडे पोचवण्यासाठी केला पाहिजे. म्हणजे ज्या गोष्टींना आपल्याला खरंच गरज आहे तेव्हा आपण सोशल मीडियाचा विचार केला पाहिजे. पण त्याच्या विरुद्ध होताना मी पाहिलं आहे, म्हणजे कसं आहे की जसं तू मगाशी म्हणाला की सोशल मीडियावर पाहिलं याने गाडी घेतली, हा लिमोजिन घेऊन फिरतोय, अरे माझी कधी येईल. सो कुठेतरी जलस, कंपॅरिझन, आणि मग त्याच्यामुळे आपण पण असं काहीतरी करावं. मग घरात कुठेतरी त्याचं डिप्रेशन, कधी कधी पॅरेंट्सबरोबर डिबेटिंग, ह्या सगळ्या गोष्टी होताना दिसतात मला आज, की बघ तो एवढं घेऊन करतोय, फिरतोय, असं. कधी कधी पॅरेंट्स पण सोशल मीडियाचं हे पाहतात आणि म्हणतात बघ तो एवढासा पोरगा लाख रुपये कमवायला लागला. म्हणजे असं नाही की मुलंच, तुम्ही पॅरेंट्स पण इन्फ्लुएन्समध्ये येतात, घरातली लोक पण येतात आजकाल. कारण कोविडपासून काय झालंय की कोणी उठतं, काही रील बनवतोय, काही टाकतंय, काही, आणि एखादा त्यातनं मस्तपैकी फुटतो असा आणि चांगले पैसे कमवायला लागलाय, घरं बांधतोय, गाड्या घेतोय. सो काय असतं, एक लक फॅक्टर असतो, एक तो कुठे राहिला, कुठे मोठा झाला, तिथल्या ऑडियन्सनी, तिथल्या क्राऊडने त्याला उचलून घेतला, त्यामुळे त्याला ते मिळालं. तो त्या गोष्टी सगळ्या असतात, पण ते कोणी पाहत नसतं. फक्त एवढं दिसतं की त्यानं सोशल मीडियावर जाऊन इतकं अर्न केलं. पॅरेंट्सना अर्न दिसत असतं, लक्षात घे. घरातल्या मोठ्या लोकांना त्यांचं म्हणण्याचा एवढा उद्देश असतो की तो करू शकतो तर तुम्हीही करू शकता. पण एक्झॅक्टली तसं नसतं, कारण प्रत्येकजण हा युनिक आहे, प्रत्येकाची लाईफ जर्नी आहे. पण एवढा छोटा एवढा सूक्ष्म विचार कोणी करत नाही, ना तुम्ही करत, ना पॅरेंट्स करत. पण सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे की तुम्ही त्याचा वापर किती करावा, कसा करावा, किती लिमिटेशन्समध्ये असल्या पाहिजेत, ह्याचा जर तुमच्याकडे तारतम्य असलं, ह्याचं तुमच्याकडे भान असलं, तर तुम्ही सोशल मीडियाद्वारे बऱ्याच गोष्टी चांगल्या पण करू शकता आणि तुमच्यावर त्याचा इम्पॅक्ट पण वाईट येणार नाही. लक्षात घेता का? काय होतं की आज आपण सोशल मीडियाच्याद्वारेच ह्या गोष्टी करतोय, चांगली गोष्ट होती आहे ना, ज्या आपण म्हणजे असं सहज पण बसून करत नाही, ती आज आपण सोशल मीडियाद्वारे बाहेर फेकतोय. तर सोशल मीडियाला कसं वापरायचं ह्याचं भान पाहिजे. त्याच्यानंतर टाईम टेबल, की सोशल मीडियावर आपण रात्री 10 नंतर नसलो पाहिजे, सकाळी उठल्या उठल्या सोशल मीडियावर नसलं पाहिजे. तर त्याचा इफेक्ट आपल्या आयुष्यावर काहीतरी वेगळा होतो. रात्रीचा मोबाईल का आईवडील सांगतात किंवा आईवडिलांनी सांगायला पाहिजे असं नाही, तर रात्रीचा मोबाईल जेव्हा आपण घेऊन रात्री 12 वाजेपर्यंत झोपतो, तो कुठे ना कुठे आपली झोपेची सायकल चुकीची होते आणि आपल्याला हवी असलेली एनर्जी रात्री ती मिळत नाही. साधारण एक 10:30 पर्यंत झोपलं गेलं पाहिजे, सकाळी 4-5ला उठलं गेलं पाहिजे. आणि आज तुम्ही मुलं कॉर्पोरेट लेवलला काम करता आणि काम करताना तुम्हाला इतके मल्टीटास्क आणि एवढी धावपळ आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, पैसा कमवताय, लाईफस्टाईल जगताय, पण त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते. इतकं सोपं राहिलेलं नाही आहे. पूर्वीचे तरी एका कंपनीत लागलं, 8 ते 5 ड्युटी केली, त्या वर्करचं जे काम आहे त्यांनी ते केलं, निघून आलं. आज तुमचं कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे आणि कॉम्पिटिशनमुळे तुम्हाला बेस्ट टू बेस्ट देताना तुमची कंबर
मोडली जाते. आज तुम्ही नाही दिले तर तुमच्या जागेवर दुसरा कोणीतरी बेस्ट देणारा उभा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे मग सोशल मीडियाला जर का तुम्ही रात्री 10-12 वाजेपर्यंत राहिलात तर कुठे ना कुठे तुमची एनर्जी ड्रेन होते. आणि मग उद्या सकाळी जेव्हा तुम्हाला ऑफिसमध्ये, तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या आयुष्यात अचानक येणाऱ्या गोष्टीसाठी जेव्हा एनर्जी हवी आहे तेव्हा तुम्ही हातपाय गाळून बसता, कारण तुम्हाला हवी असलेली एनर्जीच तुम्ही कन्झ्युम केली नाही आहे. सिम्पल गोष्ट, मोबाईल चार्ज करायचा आहे. आता तुम्ही त्याला सकाळी ऑफिसला जाताना जर 10 मिनटं लावला तर तो पूर्ण 100% चार्ज होईल का? नाही होणार ना. मग तुम्हाला आता गेल्यानंतर मध्येच काहीतरी इमर्जन्सी मीटिंग आली, तुम्हाला झूम अटेंड करायला लागली, तुमच्याकडे PC नाही, तुम्ही ऑन दी वे आहात, मग तुम्हाला मोबाईलवर जर करायला लागली तर तुमचा मोबाईल डिस्चार्ज. बरोबर. म्हणजे तुम्हाला ऐन वेळेला धोका मिळणार आहे ना. सेम आहे आपल्या आयुष्याचं, सेम आपल्या आत्म्याचं आहे, सोलचं आहे. सोलला दिवस आणि रात्र डिवाइड का केली आहे? दिवसभर काम करतो ह्या शरीराने, पण ह्या शरीराला जी एनर्जी मिळते ती कुठून मिळते? सोल एनर्जी, सोलकडून मिळते. मग आता हा सोल जो आहे हा दररोज चार्ज होत असतो. कधी? रात्रीच्या झोपेत. रात्रीच्या झोपेत पूर्ण निसर्ग ग्रो होतो. आपण एवढंसं बाळ होतं, आईच्या पोटातून आलो, एवढा मोठा झाला आता तू, कळलं तुला कधी झालं? दिवसा नसतो होत, हे रात्री सगळं झोपेत होत असतं. ब्रह्मांडाची, भगवंताची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे आणि म्हणून रात्र दिलेली आहे. मग ज्या गोष्टीसाठी, एनर्जीसाठी, सोलसाठी आपल्याला रात्र दिलेली ती जर आपण परफेक्ट वापरलीच नाही तर कधी कुठे ना कुठे आपली बॅटरी, सोलची बॅटरी काय होणार आहे? ड्रेन होत 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 ती इतकीशी राहील जेवढं आपण उठू, बसू, काम करू, खाऊ, पुन्हा झोपू एवढीच राहील. आज बघ तुमच्या जनरेशनला मोठे अडचणी आल्या, त्रास आले की ते ताबडतोब गळून पडतात. लगेच त्यांना टेन्शन येतं, डिप्रेशन येतं, किंवा कोणी घरात आईवडील बोलले तरी पण सहन करू शकत नाही. सहन करण्याची कॅपॅसिटी खूप कमी झाली. हे सगळं का? बिकॉज ऑफ सोलला हवी असलेली एनर्जी मिळत नाही आहे दररोज. तुम्ही जेवढं लवकर झोपाल त्यामुळे तुम्हाला तेवढा लवकर जास्तीत जास्त फायदा होतो. पण आज तुमचं सर्व आयुष्य दिवसा पण तुम्ही 5 मिनटं लंचला बसलात तरी 5 मिनटं तुम्ही एकीकडे खाता आणि एकीकडे मोबाईलवर असता. बरोबर. हां, तुम्ही गप्पा मारत 2 मित्र बसता, 4 मित्रमैत्रिणी बसता, तेव्हा पण गप्पा मारता मारता मी पाहते की 10 वेळा तुम्ही मोबाईल स्क्रोल करत असता, बघत असता, मेसेज बघत असता, सगळं बघत. त्याच्यानंतर तुम्ही बसल्यावर पण तुमच्यासमोर TV चालू असतो, लॅपटॉप चालू असतो, मोबाईल चालू असतो, तुम्ही गप्पा मारत असता. किती ठिकाणी तुमची एनर्जी चॅलेंज. मग एवढ्या ठिकाणी तुम्हाला मल्टीटास्क करायचं, एवढ्या ठिकाणी तुम्हाला चॅलेंजेस आहेत आणि तुम्ही सगळ्या गोष्टी वापरतात, मग तेवढी कन्झ्युम पण तर केली पाहिजे ना. बरोबर. कन्झ्युमन्स नाही केली तर कुठे ना कुठे तुम्ही वीक होत जाणार ना. आता ह्या शरीरासाठी तू दररोज ब्रेकफास्ट करतोय, चहा, नाश्ता, कॉफी, जेवण, लंच, डिनर सगळं करतोय, पण मग तुझ्या सोलसाठी, तुझ्या सोलसाठी काय करायचं हे तुला माहिती नाही आहे. पण तुला नियम दिलेला आहे ना की दिवसाची काम आणि रात्रीची झोप, ॲटलिस्ट 6 तास. त्या 6 तासामध्ये तू डेल्टा स्थितीत केव्हा जातो तेव्हा एक्झॅक्टली जास्तीत जास्त चार्जिंग तुझं होतं. तोपर्यंत तुझी जी स्टेज असते ती वेगळी असते, है ना. डेल्टामध्ये आपण सकाळच्या म्हणतो ना साखर झोपेत तेव्हा जातो आणि तेव्हा सर्वात जास्त आपल्याला एनर्जी मिळत असते, कारण ब्रह्मांडाचं युनिवर्स जागं असतं आणि तेव्हा एनर्जी मिळत असते. पण आपण झोपतोच 2ला 3ला, तर डेल्टामध्ये आपण सकाळी 7, 8, 9ला 8 वाजता, म्हणून तुम्ही 11 वाजेपर्यंत उठायची, बेड सोडायची तुमची इच्छा होत नाही. कळतं? तर मग म्हणून की असलं पाहिजे, तुम्ही मीडिया, सोशल, बाकी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, परंतु करताना त्याचं भान ठेवलं पाहिजे. आणि थोडंसं अध्यात्मामध्ये जे काही म्हटलं आहे ते उगाच म्हटलेलं नाही आहे की झोप ही खाप गरजेची आहे. आता तुला कळतंय की मला उद्या खूप मल्टीटास्क करायचं आहे, तर तुला 10-11पर्यंत 10 वाजता झोपलंच पाहिजे, तर तू उद्या फ्रेश सकाळी उठशील. तुला इंटरव्ह्यूला जायचं आहे, तुला एक्झामला जायचं आहे, तुझी झोप व्यवस्थित झाली असेल तर तू तुझं प्रेझेंटेशन व्यवस्थित, तू तिथे इंटरव्ह्यू व्यवस्थित देशील. तसंच लाईफचा प्रत्येक आस्पेक्ट लक्षात घे. आणि म्हणून
सोशल मीडियापासून फार दूर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सोशल मीडियावर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही, दाखवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात है ना. त्यामुळे मग ज्या गोष्टीमधून उगाचच कंपॅरिझन येतं आहे, जेलसी निर्माण होते, कुठेतरी आपल्या सोलची क्वालिटीज बिघडली जाते, अशा गोष्टी आपण का पाहाव्यात. कुठेतरी आपलीच क्वालिटी, आपण इकडे आयुष्यात मटेरियल लाईफमध्ये बेस्ट टू बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय, त्यासाठी मल्टीटास्क करतोय, आणि दुसरीकडे आपण काय करतोय, कचरा सगळा डोक्यात टाकतोय है ना. म्हणजे मग इकडे बेस्ट करायच्या ऐवजी इकडे बेस्ट घेतोय. मग वेस्टमधून बेस्ट करायचं असेल तर मग स्वतःला तेवढं तयार करायला पाहिजे, रिचार्ज करायला पाहिजे. ओके, बरोबर, कळतंय. येस. अजून एक प्रश्न आहे माझ्या मनात की आत्ताच्या मॉडर्न युगप्रमाणे सेल्फ आयडेंटिटीवर तुम्ही काय म्हणजे स्वतःला काय हे करता. सेल्फ आयडेंटिटी म्हणजे नक्की काय समजतात, काय असली पाहिजे. सेल्फ आयडेंटिटी आता मला ऑफिसमध्ये कोणी विचारलं किंवा कामात वर्क प्लेसमध्ये कोणी विचारलं तर मी सांगतो की मी या वयाचा आहे, मी डिझायनर आहे, ओके, मी हे एज्युकेशन घेतलं आहे, इथून केलं आहे, बरोबर, आणि मी ह्या गोष्टींवर काम करतोय. बट हे वर्क प्लेस झालं जे तिथे काम करतं. बट त्याच्या बाहेर कोणी मला असं कोणी विचारतं आपल्याला की कोण असतो, तर काय बोलणार, माझं नाव बोलणार, एज बोलणार, त्याच्यानंतर काय, मला हे आवडतं ते आवडतं, बस एवढंच सेल्फ आयडेंटिटी. तेच होतं. बट कधी असं प्रॉपर आन्सर जो आपण बोलतो ना, ते अजून कधी असा विचार केलाय की माझी स्वतःची सेल्फ आयडेंटिटी काही आहे का, असली पाहिजे का? असली पाहिजे आणि आहे पण आहे, पण ती अजून एक्सप्रेस कशी करावी हा प्रश्न. एक्सप्रेस कशी करायची ते पण आहे, आणि माहित आहे का, नाही तेच बोलणार. एक्झॅक्टली, ते माहित नाही ते आहे. मी विचार करतोय माझ्याबद्दल, ते त्याला सेल्फ आयडेंटिटी म्हणतात का, बरोबर की काय. कारण कधी कोणी आम्हाला सांगितलं नाही की सेल्फ आयडेंटिटी काय असते किंवा कशी शोधायची, कसं त्याच्यावर काम करायचं. ऑब्वियस एक आपल्याकडे सेल्फ आयडेंटिटी म्हटल्यावर पहिलं म्हणजे अमुक याचा खानदानीचा मुलगा, दुसरी सेल्फ आयडेंटिटी येते की अमुक एक डिग्री घेतलेली, आणि मग आपण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये गेल्यावर आपण ज्या चेअरवर बसतो तो आपलं पॅकेज, आपला रुतबा आणि आपली डिग्री, ह्याला आपण सेल्फ आयडेंटिटी म्हणून वावरत असतो सगळीकडे. एक्झॅक्टली ही सेल्फ आयडेंटिटी आहे, पण ही कामापुरता आहे, वापरण्यापुरता आहे ना, सेल्फमध्ये आहे आपल्या. याच्या व्यतिरिक्त सेल्फ आयडेंटिटी आहेच, हेच मुळात कोणाला माहीत नाही आहे, किंवा ज्यांना माहिती आहे त्यांना ती कशी शोधावी हे माहीत नसावं कदाचित. किंवा तुझी सेल्फ आयडेंटिटी ही काम चलाऊ आहे, शूडो आहे. शूडो म्हणते म्हणजे राग नको मानू, कारण बघ की आपण जिथे जातो, जसे वागतो त्याप्रमाणे आयडेंटिफाय केलं जातं आपल्याला. आपण मित्रांमध्ये गेलो तिथे ज्याप्रमाणे आपला अप्रोच असतो, आपली तिथे आयडेंटिटी असते. आपण नातेवाईकांमध्ये गेलो, नातेवाईकांमध्ये ज्या पद्धतीने मिक्स होतो, आपण वागतो, व्यवहार असतो, त्याप्रमाणे आपली आयडेंटिटी बनते. त्यानंतर आपण आपल्या ऑफिसमध्ये आपली एक वेगळी आयडेंटिटी असते, घरात एक आयडेंटिटी वेगळी असते, आपल्या स्पाऊससोबत, आपल्या गर्लफ्रेंडसोबत आपली एक वेगळी आयडेंटिटी असते. अशा बऱ्याचशा आयडेंटिटी घेऊन आपण फिरत असतो. पण एक्झॅक्टली मित्रांनो, आपल्याला हेच माहीत नसतो की ह्या सर्व आयडेंटिटी कौस्तुभ आपल्या ह्या शूडो आयडेंटिटी असतात, ह्या काम चलाऊ असतात. लाईफ जगत असताना प्रत्येक ठिकाणी हवी असलेली आयडेंटिटी आपण सरफेसवर आणतो आणि ती त्यावेळेला कॅरेक्टरमध्ये आणून आपण जगतो. एक्झॅक्टली असंच जगत असतो. ॲग्री आहे तू? कारण तसंच जगत आलीत लोक. याच्या व्यतिरिक्त जेव्हा तो घरी येतो आणि घरी बसतो किंवा एकटा असतो तेव्हा त्याला आतमध्ये असं काहीतरी सतावत असतो. तेही प्रत्येकाला नाही बरं, ज्याला प्रश्न पडतो त्याला. पण मग ज्याला प्रश्न पडतो त्यालाही की मी कोण आहे, मी काय करत आहे, अरे मला हे नाही करायचं होतं पण मला हे करावं लागतंय, मग हा नशिबाचा भाग असं म्हणून तो गप्प बसतो. तेव्हा जेव्हा त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही है ना, आणि मग तो सेल्फ आयडेंटिटी शोधायच्या भानगडीत पडत पण नाही. कारण तसं कुठे जाणार शोधायला,
कुणाला विचारणार, लोक मूर्खात काढतील हाही भय असतं. कारण आजकाल नाही, मनुष्य जगताना लोक काय म्हणतील ह्यासाठी फार जगत असतो. आमची पिढी तर सर्वात जास्त, की लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, शेजारी काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, पोरं काय म्हणतील, म्हणून हे असं जगायचं, म्हणून हे अडॉप्ट करायचं. मला काय हवंय, मी कोण आहे, मला काय एक्सप्लोअर करायचंय, याचा कधी कोणी विचारच केला नाही. त्यामुळे सेल्फ आयडेंटिटीपर्यंत कोणी पोहोचलंच नाही. आणि पोहोचला तो एखाद दुसरा, तो संत साधू होऊन गेला. आणि मग संत साधू झाल्यावर बाबा तो संत साधू होऊ शकला कारण त्याने तेवढं केलं, मी करू शकत नाही असं म्हणून लोकांनी हात वर करून सरळ गप्प आयुष्य जगले आणि 4 काठ्यांवर निघून गेले. दुसरं काही नाही करत बघ. मग सेल्फ आयडेंटिटी फार महत्त्वाची आहे. कारण मुखवट्यावर मुखवटे चढवून कितीही जगलो तरी स्वतःला नाही फसवू शकत. आयुष्य सर्व्हाइव्ह करू शकतो, ते पण पूर्ण सॅटिस्फाईड नाही, अनसॅटिस्फाईड. शो ऑफचं लाईफ, सगळीकडे शो ऑफ आहे बघ. कोणी खरं बोलत नाही, खरं बोलायला घाबरतो, व्यक्त व्हायला घाबरतो, शरम आहे, भय आहे. का बरं? आपली सोसायटीच तशी झाली. सोसायटीने काही नियम बांधून दिलेत, काही मोजमाप दंड बनवून दिलेले आहेत. ती चौकट कोणी तोडायलाच तयार नाहीये. आणि तुम्ही मुलं तोडताय पण तुमच्याकडे आन्सर्स नाही आहेत. त्यामुळे तुम्ही चुकीच्या दृष्टीने चुकीच्या पावलं उचलून तोडताय. आलं का? मग असं होऊ नये म्हणूनच आपण आज इथे बसलेलो आहोत, म्हणूनच आपण डिस्कस करतोय. कारण सेल्फ आयडेंटिटी ही माझी, तुझी, प्रत्येकाची आहे आणि ती शोधण्यासाठीच आपण जन्माला आलोय. आणि ती शोधताना एका प्रोसिजरमध्ये लाईफ जगायची आहे. ती मटेरियल लाईफ प्रोसिजरमध्ये आली आहे. मग आपण त्या प्रोसिजरमध्ये, त्या मटेरियल लाईफमध्येच अडकून गेलो की तेच आपलं लाईफ, तेच आपण. मग मी आज गाडीतून फिरलो, माझी चाल बदलते. मी आज ब्लेझर घातला, माझी चाल बदलते. कारण आयडेंटिटी वेगळी होते ना, त्याच्यात आपण गुमराह झालो. आलं लक्षात? तो सेल्फ आयडेंटिटी म्हणजे स्वचा शोध. जोवर स्वतःमध्ये येत नाही, आपल्या बिंगमध्ये येत नाही आणि आपल्या सोलशी आपण कनेक्ट होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपली आयडेंटिटी मिळत नाही. एकदा आपण स्वतःबरोबर कनेक्ट झालो आणि आपली आयडेंटिटी आपल्याला मिळाल्यावर बाहेरच्या जगामध्ये कमी जास्त कितीही झालं, काही झालं तरी आपल्याला फरक पडत नाही. कारण आपण आपल्या आयडेंटिटीमध्ये टॅपिंग केलं आहे. आणि ती डिव्हायनिटी, ती जी डिवाईन एनर्जी आहे, ती आपल्याला ते पॉवर देते, ती थॉट लेवल देते, सगळ्या गोष्टी देते की ज्यामुळे आपण एक व्यक्तिमत्व काय आहोत हे जगायला लागतो. ॲक्च्युली आत्ता जे आपण जगत असतो, आत्ता जे तुम्ही जगताय, हे जगाने दिलेलं व्यक्तिमत्व डेव्हलप करताय. आणि जे मुळात आपलं व्यक्तिमत्व आहे, जे इटर्नल आहे, कॉन्शियसली आपण ते जगतोय पण माहिती नाही आपल्याला, ते अजून आपण सरफेसवर आणलेलंच नाही आहे. ते आणण्यासाठी हे लाईफ आहे. लक्षात आलं? तर ते तिथपर्यंत आपण हळूहळू सगळ्यांना घेऊन जाऊया. ओके. अजून एक प्रश्न आहे, इफ यू डोंट माइंड, तर एक छोटासा प्रश्न तुला विचारते की मला कधी कधी थोडं आश्चर्य वाटतं की आत्ताच्या बघ, प्रेम करणं गुन्हा नाही आहे. प्रेम ही अशी ऊर्जा आहे की ती ईश्वरीय आहे. म्हणूनच म्हणतात की खुदा मोहब्बत है या मोहब्बत खुदा है ना. परंतु आत्ताच्या मुलांमुलींमध्ये, आत्ताच्या जनरेशनमध्ये जेव्हा मी पाहते अट्रॅक्शन, अटॅचमेंट किंवा रिलेशनशिप्स, तेव्हा मला त्याच्यामध्ये प्रेम कमी दिसतं आणि बाकी सगळ्या गोष्टी जास्त दिसतात. म्हणजे कंडिशन्स आल्या हा ना, किंवा पैसा, वेळ, सगळ्या गोष्टी फॅक्टर करतात. ते जर सगळं परफेक्ट असेल तरच तुमची रिलेशनशिप होऊ शकते, राहू शकते, प्रेम होऊ शकतं किंवा टिकू शकतं. आयदर ह्या गोष्टी सगळ्या नसतील तर तुमचं प्रेम नाही राहू शकत, रिलेशनशिप नाही होऊ शकत. सो उलटं झालेलं आहे. तर हे कसं काय, म्हणजे तुम्ही याला कसं काय घेतलंय अडॉप्ट, आणि तुम्ही मुलं त्याच्यामध्ये खुश दिसतं मला. सो कसं काय खुश राहता मला सांगा, की खरंच खुश आहात की नाही हे पण सांग. वाईट नका म्हणून काय वाईट वाट नाही 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 नाही, बिनधास्त पर्स्पेक्टिव्ह सांगतोय. आता आम्ही मुलांनी आमच्या आईबाबांना किंवा त्यांच्या आजी आजोबांना बघितलं लाईफमध्ये कॉम्प्रोमाइजेस इतके केलेत त्यांनी. आता
कॉम्प्रोमाइजेस म्हणजे मी आज तसं नाही आहे सपोज, किंवा आता माझी पार्टनर तशी नाही आहे की ती शांतवादी माझी पार्टनर आहे, ती बोलते, तोंडावर आहे तो येईल, राग आला तो बोलेल. मी तसा नाही आहे. पण मग आता मी तसा नाही म्हणून माझी पार्टनरने चेंज होणं एकदम मला वाटतं चुकीचं आहे. कारण एक ती आयडेंटिटी आपण जसं बोलतो, बरोबर, ती तिची आयडेंटिटी, तो तिचा स्वभाव आहे. बरोबर आहे, ती बोलणार, बरोबर, आणि तिला बोलायला पण पाहिजे, चुकीचं नाहीये. हा, पण तिकडे एक लिमिट असते. हो बरोबर. उद्या आता आपण जसं तुम्ही बोलला आता इतके पैसे कमवतो आहे ना एक आपलं सगळ्यांचं, की हा मी आता एका वयापर्यंत पोचल्यानंतर ही माझी लाईफ असायलाच पाहिजे. तर आपण बघतो ना आपला पार्टनर तसा आहे का, की ते मॅच करत आहे का. असं नको की माझा पार्टनर बोलेल मी हॉस्टेलमध्ये पण राहिला लेडी, असं नको ना. म्हणजे ते मग खूप डिफरंट होऊन जातं. मग असं होतं की एक माणूस दुसऱ्यावर डिपेंड होऊन जातो. आणि मी असं पण नाही बोलत आहे की उद्या माझी पार्टनर आहे, तिला काम नाही करायचं, तिचीच सवय, तिचा चॉईस आहे, तो नाही करायचं, मी फोर्स नाही करणार आहे. पण एकमेकांच्या चॉईसेस कळायला पाहिजे. ते कंडिशन्स येतात कारण आम्ही तुमचे स्ट्रगल, आम्ही आमच्या पेरेंट्सचे स्ट्रगल बघितले, आम्ही आधीच्या जनरेशनचे स्ट्रगल्स बघितले. बरोबर. तर ते कंडिशन्स मे बी मुद्दामून येतात. आता जसं तुम्ही डेटिंग ऍप्स बघता किंवा मॅट्रिमोनी साईट बघता, त्याच्यावर खूप सारे प्रश्न येतात. तुम्ही कसे आहात, तुम्हाला कशा टाईपचा पार्टनर हवा, हे का विचार. आय थिंक हे मी विचार केला म्हणून मी बोलतोय. तुमचे ओपिनियन वेगळे असू शकतात. बरोबर. कारण तुम्हाला तसा टाईपचा माणूस पाहिजे तुमच्या लाईफमध्ये, जो समजून घेऊ शकतो आणि तो सेम ॲटलिस्ट एक तुम्हाला माहिती आहे की हां ह्याला हे करायचं, मला काही दुसरं एकदम ऑपोजिट डिरेक्शनमध्ये करायचं, पण माहिती आहे की हे करायचं त्या माणसाला. तर मग तिकडे मग तुम्ही अंडरस्टँडिंग बिल्ड करायची तर करू शकता. जर तुम्हाला आता प्रेम असं विदाऊट डेटिंग ॲप्स पण होतं, तुम्ही भेटता कोणाला बाहेर जाऊन, होतं. माझं पण झालं. तिचे पूर्ण कम्प्लिटली डिफरंट आहे. ती बोलते, ती अशी मनात नाही ठेवणार, असेल तर बोलणार. तिला हे पण माहिती आहे की कुठे कधी बोलायचं, कोणासमोर. बॉसला एकदम डायरेक्टली आन्सर नाही करू शकत त्या मोठ्यांना, पण ती तो येऊन माझ्यासमोर ओपिनियन ती देते, ती बोलणार. आणि तिला हवं, तिला जेवढा राग असेल तेवढं ती बोलणार, काढणार. पण हे माझी अंडरस्टँडिंग आहे, मला माहिती आहे फक्त राग काढते. बरोबर. उद्या माझ्या जागी कोण दुसरा असेल फॉर एक्झाम्पल, त्याला वाचतच वाटेल ना, तो ऑफेंड होणार. ऑब्व्हियसली ते पण एव्हरी टाइम नाही व्हायला पाहिजे की बाई ती येऊन मला बोलते. ते कधीतरी अंडरस्टँडिंग ठीक आहे, बट ती एक असायला पाहिजे तिकडे तो बॉन्ड, एक लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. बरोबर. ते कंडिशन्स बरोबर येतात, म्हणून ते कंडिशन्स येतात. आता तुम्ही जसं बोलला त्याच्यानंतर की प्रेम दिसत नाही, बाकीच्या गोष्टी दिसतात, आहे ते. आता ते मी काही नाही त्याच्यावर कमेंट करू शकत. थोडं असतं, थोड्यांना असतं, राईट, थोडे ऑन द वे असतात फिगर आउट करायला. आता ते फिगर आउट करता करता, आता मी बरोबर आहे चुकीचं मला पण नाही माहिती, मी बोलू नाही शकत, कारण ते त्यांच्यासाठी मी बरोबर असतं. कारण जेव्हा आता ते पहिला कोणाला भेटले असतील ह्याच्या आधी सर्टन लेवल ऑफ एक्सपिरियन्स झाला असेल ना, मग घाबरतो माणूस की परत तसंच व्हायला नको. राईट. तर मग ओव्हर कॉशियस होतो. नाही, कुठेतरी मागच्या पिढीचा खूप मोठा इम्पॅक्ट मॅरिड लाईफवर किंवा रिलेशनशिप लाईफवर आलेला आहे, हे तर मी मान्य करते. आणि मी सुद्धा ॲग्री करते की आत्ताच्या जनरेशनमध्ये ही एक गोष्ट चांगली आहे की मुलांनी एकमेकाला समजलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, काय आहे काय नाही आहे हे स्पष्ट बोललं पाहिजे. मला काय हवं आहे, माझ्या लाईफ पर्पज काय आहे, मला माझ्या एक्सटर्नल लाईफमध्ये काय उडी घ्यायची आहे, झेप मारायची आहे, काय ॲम्बिशन्स आहेत, ह्या प्रत्येकाने बोलल्या पाहिजेत एकमेकांनी. आणि पण मग तेवढाच तुम्ही एकमेकाला स्पेस दिली पाहिजेत. बरोबर. एकमेकाला जर अडकून ठेवलं प्रेमाच्या नावाखाली, तर मग ना तू झेप घेऊ शकणार ना समोरची मुलगी घेऊ शकणार. माझा म्हणण्याचा उद्देश एक आहे की तू 100% ना टाईम कोणाला देऊ शकत, 100% ना तू पॅम्पर कोणाला करू शकत, 100% तू तुझं एफर्ट्स की मी बरोबर आहे, मी तुझ्यासाठी हे सगळं करायला, असं प्रत्येक वेळेला नाही सांगू शकत. तर तिथे एक मॅच्युरिटी लागते, एक अंडरस्टँडिंग लागते की सोल लेवलला
की ही व्यक्ती एक्झॅक्टली कशी आहे, बरोबर, ही ह्याचा बेस्ट आयुष्यभर माझ्यासाठी द्यायला तयार असेल. आता तो तुझा 100%, तुझा बेस्ट हा समोरच्या व्यक्तीसाठी 40% असू शकेल, मे बी 1000% पण असू शकेल. बरोबर, हां, कारण तिची स्ट्रेंथ वेगळी आहे, समोरच्याची स्ट्रेंथ वेगळी असते. त्यामुळे मग 1000% दिल्यावर हॅप्पी जेवढं होतं तेवढंच जर एखाद्याने जर 40% तो त्याचा 100% असेल, तो दिल्यावर समोरच्यानी खुश व्हायला हवं, समजून घेतलं पाहिजे. इथे मिसमॅच नको व्हायला. पण इथे जर मिसमॅच तुमचं झालं तर ती रिलेशनशिप चालू शकणार नाही, है ना. किंवा लाईफमध्ये सगळेच दिवस सारखे नसतात, सर्कमस्टन्सेस अप डाऊन चालू असतात. मग ज्या वेळेला तिला गरज आहे त्यावेळेला तू तिला सपोर्टचा हात पुढे केला पाहिजे. ज्या वेळेला तुला गरज आहे तेव्हा तिने सपोर्टचा हात पुढे. नेहमीच पैसाच उपयोगाला पडतो असं नाही, नुसतं मॉरल सपोर्ट गरजेचे असतं. त्यावेळेला तो जर तुम्ही एकमेकाला टाइम देऊ शकत नाही तर तो टायमिंग का देऊ शकत नाही, त्याची डेप्थ, त्याची सेन्सिटिव्हिटी जर ती जाणू शकत नाही किंवा तो जाणू शकत नाही तर मग ती रिलेशनशिप महत्त्वाची आहे का, नाही आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. मग महत्त्वाचं काय आहे, तुमच्या दोन जीवांमधली, दोन व्यक्तींमधली, दोन जेंडरमधली सेन्सिटिव्हिटी, संवेदना, ती जर डेव्हलप नाही झाली तर तू कुणासाठी कितीही 100% सगळ्या ॲस्पेक्टनी कर, ती कधीच कळू शकणार नाही. कारण तिचा, समोरच्या व्यक्तीचा ॲप्रोचच फक्त मटेरियल लाईफचा आहे, सरफेस लेवलचा आहे. लक्षात येतं का. सेन्सिटिव्हिटी ही आतून येते बेटा. भावना ह्या बदलत राहतात, इमोशन्स. बघ, आज तुम्ही एक मुलगा मुलगी आहे, आज दिवसभर हातात हात घालून फिरले, हिंडले, मूवी बघितली, खाल्लं पिल्लं आणि मग ठीक आहे घरी गेले. ओके, आजचा दिवस खूप छान गेला कारण दोघं एकत्र होते, पैसे उडवले, सोबत राहिलात, एकमेकांना वेळ दिलात, एकमेकांसाठी खरेदी केलीत, नाही केली तरी पण म्हणजे खूप छान. तर तुमच्या भावना आज उचंबळून आल्या. तुम्ही रात्रभर एकमेकाला मेसेज करत बसलात, छान छान बोलत बसलात, प्रेम व्यक्त करत बसलात, आय लव्ह यू म्हटलात, व्हॉटेवर जे काही तुमचं 2-3 वाजेपर्यंत चालू राहिलं. कारण तो दिवस तेवढा भावनांप्रधान, म्हणजे इमोशनली तुम्ही खूप पीकवर होतात. ओके, आता तो दिवस वर्षाचे 365 दिवस येऊ शकेल का तुमच्या आयुष्यात? नाही येऊ शकणार ना. सो कधीतरी आयुष्यात असं पण होईल की अगदी इम्पॉर्टंट दिवस आहे पण तू नाही वेळ देऊ शकला, नाही तुझ्याकडे पैसे, तू तेवढे नाही खर्च करू शकला किंवा ती नाही करू शकली, किंवा तिच्याकडे पैसे पण आहे, वेळ पण आहे, पण अशी काहीतरी तिच्या मनाची सिच्युएशन आहे की तिला आज नाही भेटता आलं किंवा तुला नाही भेटता आलं. तर मग ती अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. हां, पण मग ती अंडरस्टँडिंग नाही होत. तिथे काय होतं, मग लगेच तुमची भावना शिफ्ट होते, इमोशन शिफ्ट होतात. बरोबर, लगेच तुम्ही चॅटिंग करायला लागता. हां, तुला कळलं नाही माझं मन, मी केव्हाची वाट बघते, मी कधीचा उभा आहे, मी हे करतो, मी ते करतो. लगेच फाईट, लगेच शिफ्ट. कसला, एनर्जी शिफ्ट, थॉट शिफ्ट, हां, तुमची इमोशन शिफ्ट, तुमचं लॉजिकल माइंड शिफ्ट, तुमचे तर्कवितर्क शिफ्ट, कम्प्लीट शिफ्ट. 4-5 दिवस तुझे खराब, त्याचे खराब. मग तुम्ही रिलेशनशिपमध्ये कसे राहताय? एक मॅच्युरिटी बोलू शकतो मी, नाही, किंवा अंडरस्टँडिंग. मॅच्युरिटी पण नाही, संवेदनांसाठी मॅच्युरिटी लागत नाही. लहान बाळ असतं बघ, 4, 5, 7, 8 वर्षाची, मग ती कुणाची पण मुलं असू दे, तुझ्याबरोबर 4-5 तास खेळली, 2 तास खेळली, तुला लगेच अटॅच होतात. मग ती किती लहान आहेत, त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आहे का? नाही. पण तू जे त्यांना खेळवलं, त्यांना खाऊ घातलं, त्यांना वेळ दिला, त्यांना गोंजारलं, त्यांना रागवलं नाही, काही नाही, ज्या संवेदनाने, सेन्सिटिव्हिटीने त्यांना जपलं, खेळवलं, ती संवेदना त्यांना आवडली, ते अटॅच झाले, अट्रॅक्ट झाले. समजलं? इमोशन्स त्यांना कळत नाही कारण इमोशन अजून डेव्हलप झालेले नाही आहेत. पण मोठ्या लोकांचे काय होतं की सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि इमोशन्स जास्त डेव्हलप होतात. आणि मग ज्या वेळेला आपण अशी आयुष्यात घटना आहे ते आपण वेळ देऊ शकत नाही, तेव्हा इमोशन शिफ्ट होतात, चेंज होतात आणि त्यावेळेला माणसाचं मन दुरावतं. म्हणजे इमोशन्स काय आहे? रोग आहे, डिझीज आहे. त्याच्याऐवजी इमोशन्स बाजूला ठेवून सेन्सिटिव्हिटी डेव्हलप जर असती रिलेशनमध्ये झाली तर ती रिलेशनशिप लॉंग टर्मपर्यंत जाईल, लॉंग ड्युरेशन, आयुष्यभर चालेल. जोपर्यंत तुमच्या रिलेशनशिपमध्ये इमोशन्स लॅक होऊन
सेन्सिटिव्हिटीला, संवेदनेला जागा मिळत नाही तोपर्यंत रिलेशनशिप चालणार नाहीत. आणि चालल्या तरी त्या ओढून धरून बांधून भांडत कोंडत चालतील. बरोबर, लक्षात ठेव. त्यामुळे प्रेमाचं दुसरं स्वरूप जर काही असेल तर संवेदना. आणि संवेदना ही तुझ्या आतल्या सोलमधून येते. तुला काय वाटतं हे तू स्पर्श फील करतो ना, कसं करतो? शरीराच्या माध्यमातून. मग शरीर करतं का? नाही, आतमधली सोल व्यक्त होते तेव्हा शरीरावर ते रिफ्लेक्ट होतं. बघ, भीती वाटली, ॲक्सिडेंट होणार आहे आणि भीती वाटली तर पोटात गोळा येतो. आतली सोल जागरूक असते, ती रिफ्लेक्ट होते आणि तेव्हा पोटात गोळा होतो. काहीतरी होणार असेल तर छाती धडधड करायला लागते, हृदय घाबरतं. आतमधलं सोल त्यावेळेला रिफ्लेक्ट होत असतं. तेव्हा आपली बॉडी लेवल, कॉन्शियसनेस लेवल त्याच्यावर काम करत असतं. कळतं? म्हणून जोपर्यंत रिलेशनशिपमध्ये, सांगते मी तुम्हाला मुलांनो, रिलेशनशिपमध्ये जोपर्यंत सेन्सिटिव्हिटी तुमची जिवंत नाही, जागरूक नाही, डेव्हलप होत नाही, टॅपिंग होत नाही, तोपर्यंत भावनांच्या आधारावर कमी जास्तमध्ये आयुष्य निघून जाईल. रिलेशनशिप टिकणार नाही. कारण 100% न कुठली मुलगी देऊ शकत कुठल्या मुलाला, ना घराला, ना नात्याला, ना 100% कुठलाही मुलगा देऊ शकत कुठल्या मुलीला, नात्याला, ना घराला. त्यामुळे संवेदना जर एकमेकाच्या समजल्या तर समजू शकाल की ह्याच्या मनात माझ्यासाठी काय संवेदना आहे, होती आणि राहील शेवटपर्यंत. संवेदना ही जिवंत आहे, ती मरत नसते, तो लाईव्ह फोर्स आहे. त्यामुळे हा एक गोष्ट तुम्हाला अध्यात्म देते. आणि म्हणून स्पिरिच्युअलिटी तुम्हाला आयुष्यात आणली पाहिजे. तर तुमचे हे जे अफेअर्स आहेत ना, हे अफेअर्स न राहता स्मूथली सुंदर गोड रिलेशन्स होऊन जातील. आणि नंतर मग त्या रिलेशन्सला तुम्ही घरापर्यंत आणू शकता, मॅरिड लाईफमध्ये आणू शकता. आणि मग कुठेतरी समाजात त्याचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो चेंज होईल. आलं लक्षात? थँक्यू व्हेरी मच. तू आला इथे, एवढ्या सगळ्या गोष्टी बोललो आपण. तू तुझा एक्सपिरियन्स अगदी बिनधास्तपणे बोललास, कोणत्याही गोष्टीचं हेजिटेट न करता. ते मला आवडलं. तुझ्यासारख्या सगळ्या मुलांनी, ज्यांनाही बोलावंसं वाटतं, काहीतरी नवीन शिकावंसं वाटतं, अनेक प्रश्न आहेत पण त्याची उत्तरं मिळत नाही, तर जसं कौस्तुभने आज एक आत्मविश्वास दाखवला, कॉन्फिडन्सनी बोलला आणि अजून तो बोलणार आहे पुढे, बऱ्याच काही गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तसं तुम्ही पण करेज करून या इथपर्यंत आम्हाला फोन करा किंवा मेल करा किंवा कौस्तुभला फोन करा. आम्ही तुम्हाला नक्कीच वेलकम करू आणि तुमच्याशी बोलू. तू पण काही बोलायचं असेल तर बोलव सगळ्यांना. तुला काय वाटलं ते तू बोलू शकतो. मी एक बोलेन, स्पिरिच्युअलिटी ॲक्च्युली आहे, इट वर्क्स. दागूनने सेशन्स घेतलेले आमच्यासाठी. माझं जॉब लागायचं जस्ट आधी, मी खूप स्ट्रेसमध्ये होतो. पण त्याच्याने जे डोकं शांत झाल्याची क्लॅरिटी मिळाली आहे की कसं काय करायचं हे पण कळालं लाईफमध्ये, नाही तर अदरवाईज. ते स्पिरिच्युअलिटी हेल्प करते ॲक्च्युली. ते जे सेशन्स घेतले, जेव्हा शांत करायचं असेल मनला, स्वतःला शोधणं, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. अँड आय थिंक स्पिरिच्युअलिटी त्याच्यात हेल्प करेलच. येस, नक्कीच करते. लाईफ जगताना जगायचं तर आहे, मग सुंदर गोड आणि असं पाखरासारखं उडा ना. आवडतं, मलाही आवडायचं, तुम्हालाही आवडत असेल. तुम्हाला सगळ्यांना उडायसाठीच आम्ही हा शोध पॉडकास्ट केलेला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी याला कमेंट्स करा, तुम्हाला कसा वाटला. आणि तुम्हाला जर यायचं असेल, तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी असेल तर नक्कीच कॉल करा. नमो श्री नारायण. मेन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. थँक्यू.